कुंभविवाह. कुंभविवाह हा एक वैदिक प्रायश्चित्त संस्कार आहे, ज्यामध्ये मुलीचा प्रतीकात्मक विवाह कुंभामध्ये पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये केला जातो. जेव्हा एखाद्या मुलीचा विवाह किंवा वैवाहिक जीवन वारंवार अडथळा येणारा आहे असं पत्रिकेमध्ये दाखवलं जाते, तेव्हा विवाह लावला जातो. अडथळे बहुतेकदा कुंडलीतील ग्रहाच्या दोषामुळे येतात. मुलीच्या जन्मपत्रिकेमध्ये मंगळ असणे किंवा शनी व मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावर असणे, अशावेळी जन्मपत्रिका पाहून कुंभविवाह केला जातो. जर मुलीच्या पत्रिकेमध्ये वैधव्य योग असेल तरीसुद्धा कुंभविवाह केला जातो. मंगळ अशा स्थानी असल्यामुळे पत्रिका ही मांगलिक मानली जाते. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अडथळे, अपघात, वैर किंवा जोडीदाराच्या आयुष्यामध्ये धोका निर्माण होते असे शास्त्रात मानले जाते. याचा प्रतिकार म्हणून कुंभविवाह केला जातो. शास्त्राधार म्हणजेच ग्रंथसाक्षी. बृहत्पराशर होराशास्त्र या ग्रंथामध्ये यदा कुज सप्तमे भावे तदा वैदव्यदायका, याचा अर्थ मंगळ जर सप्तम म्हणजे 7व्या स्थानामध्ये असेल तर जोडीदाराच्या मृत्यूचे कारण बनू शकते. नारद पुराणामध्ये सुद्धा दोष परिहार विधीमध्ये कुंभविवाहाचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे, जिथे अशुभ योगाच्या निवारणासाठी वस्तू किंवा प्रतीकात्मक विवाह केले जातात. या विवाह विधीमध्ये शुभमुहूर्त ठरवावा लागतो. मांगली दोषाच्या शांतीसाठी तिथी म्हणजे विशिष्ट नक्षत्र योग तिथीनुसार विवाह करावा. कलश कुंभ स्थापित करावा. तांब्याचा किंवा मातीचा कलश असावा. त्या कलशामध्ये पवित्र जल, सुपारी, दुर्वा, फुले, पंचरत्न, नवग्रह यंत्र इत्यादी ठेवले जातात. तो कलश सजवून त्याच्याशी पूर्ण विवाह विधी केला जातो. वरमाला, सप्तपदी, मंगलाष्टका, अग्निप्रदक्षिणा इत्यादी. नंतर तो कलश विसर्जित करावा लागतो. तो कलश नदी किंवा समुद्र सरोवरामध्ये विसर्जित करावा. विसर्जित करण्यापूर्वी कलश हा फोडावा लागतो. वरील कुंभविवाहामध्ये विवाहांच्या सामान्य मंगलाष्टकासोबत इमं कलशत्वापती करोषी इमं गृहं गृहां त्वं स्वीकृतस्व यथा सन्निमिग्गोन्नो पावकेपती लभते एवं त्वं मानवं पती लभस्य, या श्लोकाचा वापर केला जातो. म्हणजेच, हे कलश तुला मी पती म्हणून समर्पित करीत आहे. या घराचे तू स्वीकार कर. तसा अग्नीमधून विवाह केला जातो, तसा तू मला मानवी पती लाभो. जेव्हा पत्रिकेमध्ये कुयोग असेल तेव्हा विवाहापूर्वी कन्येचा कुंभविवाह करावा असे शास्त्र सांगते. कुंभविवाहामध्ये कुंभावर स्थापन केलेल्या विष्णूशी उपवर कन्येचा प्रथम विवाह होतो आणि त्यानंतर नियोजित राशी व तिचा विवाह होतो. या विवाहामुळे कन्येला पुनर्विवाहाचा दोष लागत नाही, कारण असे शास्त्र सांगते की स्वर्णाभू पिल्लानाम च प्रतिमा विष्णुरूपिणी यथा तथा स विवाहाच पुनर्वित्वा न जायते. अर्थात स्वर्ण जलपिंप अश्वस्त विष्णुरूप प्रतिमा यांच्याशी कन्येचा विवाह केला असता त्या विवाहानंतर मनुष्यविवाह म्हणजेच पुनर्विवाह ठरत नाही.
शुभ लग्न